Students, we are going to study DNA as a genetical material. In the previous lecture, we studied DNA. DNA is present in a nucleus. This DNA, with the help of histone protein, it forms the chromosomes. DNA is present in a nucleus. Cell. It is a cell. In a cell, nucleus is present in a nucleus. This thread-like network is present. It is a DNA. Later on, in a cell division, this DNA it forms the chromosomes. हे काय करतं गुणसूत्र तयार करतं chromosomes तयार करतं with the help of histone proteins. So DNA is a genetical material. Point is DNA is a genetical material, not a carbohydrate, not protein. DNA is a nucleic acid. DNA काय असणार आहे nucleic acid असणार आहे. Is a nucleic acid. Nucleic acid nucleic acid is a two type, DNA and RNA. This DNA is a acidic in nature, hence it is called as nucleic acid. In a DNA, phosphate group is present, phosphorus is present, that is why it is acidic in nature. That is why it is called as nucleic acid. So DNA is a genetical material, which is this DNA is present in a nucleus of the cell, and by in a 1900s, तर 19व्या शतकामध्ये सुरुवातीला इट इज न्यू दॅट DNA इज अ जेनेटिकल मटेरियल. DNA काय असणार आहे जेनेटिकल मटेरियल असणार आहे, नॉट ए प्रोटीन. Before that, initially most scientists thought that protein is a large complex molecule. प्रोटीन काय असणार आहे लार्ज मॉलिक्यूल असणार आहे. इट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल, इट इज अ कॉम्प्लेक्स वन. तो काय असणार आहे कॉम्प्लेक्स असणार आहे. and it governs the सेल मेटाबॉलिझम. आणि तेच काय करतं सेल मेटाबॉलिझम घडून आणतं, चयापचय क्रिया घडून आणतं, किंवा आपल्या शरीराच्या ज्या क्रिया असतील तिने लिव्हिंग्स सजीव असणारे तर ते कोण घडून आणतं तर प्रोटीन घडून आणतं. In other hand, it is thought that DNA is a simple molecule. DNA का असणार आहे सिंपल मॉलिक्यूल असणार आहे, सिंपल वन. इट इज अ स्मॉल, कसं असणार आहे स्मॉल असणार आहे, सिंपल असणार आहे. and over the time these ideas about the DNA were shown to be wrong. परंतु जसं ॲडव्हान्समेंट होत गेली, टेक्निकल ॲडव्हान्समेंट, वेगळ्या फील्डमध्ये ॲडव्हान्समेंट होत गेली, मायक्रोस्कोपचा शोध लागला, ॲडव्हान्स मायक्रोस्कोप वगैरे आले, तर अशा पद्धतीने वेगळी ॲडव्हान्समेंट होत गेली. तर त्याच्यामध्ये मग असं दिसून आलं की DNA इज ए हेरिडिटी मटेरियल, DNA इज अ जेनेटिकल मटेरियल. DNA काय असणार आहे हेरिडिटी मटेरियल असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे. ओव्हर ए पिरियड ऑफ रफली 25 years, तर जवळपास 25 वर्षाचा जो कालावधी असेल इन 1928 to 1952, genetics becomes a convict that DNA is a genetical material and not a protein. Let's study the three important contributions about the DNA as a genetical material. First one is a Griffith's experiment.
It is also called as transforming principle or Griffith's experiment. Frederick Griffith conduct the experiment to show transforming principle in a bacteria. तर फ्रेडरिक ग्रिफिथनं काही प्रयोग केले. Was conduct the experiment and show the transformation in a bacteria. तर त्याने काही जे प्रयोग केले तर ते कशावर केले? बॅक्टेरियावर केले. He conduct the experiment on a mice and pneumonia causing bacteria. तर त्याने कशावर प्रयोग केले? माईसवर प्रयोग केला, उंदरावर प्रयोग केले. त्याच्यानंतर निमोनिया कॉझिंग जे बॅक्टेरिया असणारे, नेम ऑफ दिस बॅक्टेरिया इज ए स्टेप्टोकोकस निमोनी. त्या बॅक्टेरियाचं नाव काय तर स्टेप्टोकोकस निमोनी असणार आहे. स्टेप्टोकोकस निमोनी विच कॉज दी निमोनिया. निमोनिया इट इज अ डिसीज कॉज बाय दी दिस बॅक्टेरिया स्टेप्टोकोकस निमोनी. आपल्याला माहिती निमोनिया होतो आपल्याला, आहे का नाही? कशामुळे होतो? ह्या बॅक्टेरियामुळे होतो, ह्या जीवाणूमुळे होतो. These bacteria are found are in two strains. तर हे जे बॅक्टेरिया असणारे ते दोन व्हरायटीज मध्ये किंवा दोन स्ट्रेन्स मध्ये आढळून आले. पहिली जी असणारे फर्स्ट व्हरायटी, फर्स्ट स्ट्रेन इज अ व्हायरुलंट, इट इज अ स्मूथ वन. तर पहिला जे प्रकार असणारे काय असणारे? व्हायरुलंट असणारे, स्मूथ स्ट्रेन असणारे अँड इट इज ए पॅथोजेनिक. इज ए पॅथोजेनिक काय असणारे? पॅथोजेनिक असणारे. पॅथोजेनिक मीन्स इट कॉज दी निमोनिया. ते काय करतं? निमोनिया डेव्हलप करतं इन अवर बॉडी. अँड अनदर वन इज ए नॉन व्हायरुलंट. आणि दुसरी जी स्ट्रेन असणारे ती काय असणारे? नॉन व्हायरुलंट असणारे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रफ स्ट्रेन. काय असणारे? रफ स्ट्रेन असणारे अँड इट इज ए नॉन पॅथोजेनिक. आणि ते काय असणारे? नॉन पॅथोजेनिक असणारे. तिचं इन्फेक्शन जरी झालं, आपल्या शरीरामध्ये शिरकाव जरी झाला तरी निमोनिया होणार नाही. तर तिथनं मग काय केलं? हे दोन स्ट्रेन जे असणारे ऑफ ए स्टेप्टोकोकस निमोनी was selected. The strain bacteria produce the capsule and it is a pathogenic. तर ये स्ट्रेन जे असणार आहे, स्ट्रेन बॅक्टेरिया, these are the strain bacteria. These are the strain bacteria. A strain, smooth strain, that is the strain. It is a virulent. It is a pathogenic. काय असणार आहे? व्हायरुलंट असणार आहे, पॅथोजेनिक असणार आहे. अराउंड दिस सेल, तर ही रेड सेल दाखवली, त्याच्या भोवती काय असणार आहे? कॅप्सूल, कव्हरिंग इज प्रेझेंट. त्याच्या भोवती काय असणार आहे? कॅप्सूल असणार आहे, कव्हरिंग असणार आहे. अँड दिस रफ स्ट्रेन बॅक्टेरिया, इट इज अ नॉन व्हायरुलंट, इट इज अ नॉन पॅथोजेनिक अँड इट इज अ रफ. कसं असणार आहे? रफ. त्याच्या भोवती काय असणार आहे? कॅप्सूल नसणार आहे आणि त्याचा सरफेस जे असणार आहे तो कसा असणार आहे? रफ असणार आहे. So he select rough strain, that is the R strain and S strain bacteria of a Streptococcus pneumoniae and conduct the experiment, a series of experiment, आणि त्याने काही प्रयोग केले. तर पहिला असणारे फर्स्ट वन इज ए फर्स्ट experiment is he inject the R strain bacteria into the mice, into the body of mice. After then he found that mouse will be live. It is not dead. माऊस काय होता? जिवंत होता. जिवंत का होता? त्याच्यामध्ये निमोनिया डेव्हलप झालेला नाही. Then he performed the second experiment. He inject smooth strain, that is the strain, into the body of mouse and he found mouse will be died. माऊस काय झाला? नाही, he dies. तो काय झाला? मेला, मृत पावला. Then heat killed. He inject the heat killed smooth strain into the body of the mouse, into the body of the mouse, and found that mouse will be
alive. माऊस विल बी लाईव्ह. माऊस काय होता? जिवंत होता. आता आपण पहिल्या केसमध्ये बघितलं इन फर्स्ट केस रफ स्ट्रेन. रफ स्ट्रेन इज इंजेक्टेड इन द बॉडी ऑफ माऊस. माऊस विल बी लाईव्ह. माऊस काय होता? जिवंत होता. आता इथं काय घेतलेलं आहे? इन ए थर्ड केस. आता या तिसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये बघा. इन थर्ड केस ही इंजेक्ट दी स्मूथ स्ट्रेन. ही इंजेक्ट दी स्मूथ स्ट्रेन. बट दिस स्मूथ स्ट्रेन इज हिटेड. हिटेड. त्याला काय केलं? हीट दिली, उष्णता दिली. आणि ती उष्णता दिल्यामुळे काय झालं? ती प्रॉपर्टी असेल टू कॉज दी निमोनिया. हा जो गुणधर्म असणारे, प्रॉपर्टी असणारे निमोनिया डेव्हलप करणं, तर ती प्रॉपर्टी काय झाली? नाहीशी झाली. त्याच्यामुळे काय तर उंदीर काय होता? तर जिवंत होता. इन थर्ड केस. देन ही कंडक्ट दी अनदर experiment. He inject the rough strain. He inject the rough strain and heat killed smooth strain bacteria mixture into the body of the mouse, and he found that mouse will be died. Mouse will be died. तर त्याच्यानंतर काय केलं त्यानं? जे रफ स्ट्रेन असणार आहे, ही जी असणार आहे पहिली केस आहे का नाही, त्याच्यामध्ये काय असणार? रफ स्ट्रेन मध्ये माऊस का आता जिवंत होता आहे का नाही. रफ स्ट्रेन काय असणार? नॉन व्हायरलंट असणार आहे. नॉन व्हायरल म्हणजे काय? तर डिसीज डेव्हलप करत नाही, निमोनिया डेव्हलप करत नाही. ते घेतलं आणि दुसरं काय? तर हिट किल्ड स्मूथ स्टेन. हे तिसऱ्यामध्ये आपण जे घेतलं आहे का नाही, हिट किल्ड, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय बघितलं? ते इंजेक्ट केल्यानंतर इंटू दी बॉडी ऑफ माऊस. माऊस विल बी लाईव्ह. माऊस काय? तर जिवंत आहे. दोघांचं मिक्सचर घेतलं. तर त्याला काय दिसून आलं मग? तर हे दोघांचं मिक्सचर घेतल्यानंतर त्याला काय दिसून आलं? माऊस काय झाला? माऊस विल बी डाईज. माऊस काय झाला? मेलं. तर आपण पहिल्या आणि तिसऱ्या केसमध्ये जर बघितलं तर तिथं काय? तर माऊस जे असणारे, उंदीर असणारे, काय असणारे? जिवंत असणारे. परंतु दोघांचं मिक्सचर घेतल्यानंतर माऊस काय झाला? डाईड डाईज झाला, त्याने मृत्यू पावला. ते दोन्ही केसमध्ये जर जिवंत असेल तर मग आता ह्या चौथ्या केसमध्ये जिवंत पाहिजे होता. परंतु ते काय झालं? माऊस काय झाला? डाईड झाला. जिवंत पाहिजे का नाही? परंतु इथं काय झाला? माऊस काय झाला? डाईड झाला. तर याच्यावरनं he thought that something is transformed. Something is transformed. Is something that is the transforming principle. त्याला काय म्हटलं? समथिंग म्हणजे काय? तर एक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असेल काय? ट्रान्सफॉर्म त्याने डीएनए म्हटलं नव्हतं त्या काळामध्ये. तर असं काय असणार आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल? तर फ्रॉम हिट किल्ड ए स्ट्रेन. जे हिट किल्ड ए स्ट्रेन असणारे सॉरी फ्रॉम दी रफ स्ट्रेन मधनं हिट किल्ड ए स्ट्रेन मध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्म झालं. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तर त्यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तर त्याने डीएनएच काय असणार आहे? जेनेटिकल मटेरियल असणार आहे, हे सांगितलं नव्हतं. When the heat killed A strain and R strain are mixed and injected into the body of mouse, that causes the pneumonia and mouse will be died. माऊस काय झाला? डाईड झाला. तर याच्यावरनं आपल्याला काय कन्क्लुजन काढता येईल? कन्क्लुजन म्हणजे काय? तर अनुमान. Arstein bacterium has been transformed by the heat killed A strain bacteria. तर काहीतरी आर्स्टाईन कडनं काय झालं? ए स्ट्रेन जे असणार आहे, हिट किल्ड ए स्ट्रेन, त्याच्याकडे काय झालं? ट्रान्सफॉर्म झालं. The transformation of R strain to A strain is due to the transfer of genetical material. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालं
तर ते कशामुळे घडून आलं? जेनेटिक मटेरियलमुळे घडून आलं. डीएनएमुळे घडून आलं असं नाही तर काय तर जेनेटिकल मटेरियलमध्ये. द बायोकेमिकल नेचर ऑफ जेनेटिकल मटेरियल वॉज नॉट डिफाईन्ड फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट. तर हे जे जेनेटिकल मटेरियल असणार आहे त्याचं बायोकेमिकल जे नेचर असणार आहे म्हणजे हा काय प्रोटीन असणार आहे किंवा डीएनए असणार आहे किंवा आरएनए असणार हे याच्यावरनं कन्फर्म होत नॉट कन्फर्म. Then the second experiment second experiment is called Avery McCarthy and MacLeod's experiment. In 1944, after some 10 years of research and experimentation, तर 1944 च्या नंतर 10 वर्षामध्ये काही प्रयोग केले गेले. Somewhat 10 years of research and experimentation, US microbiologist Oswald T. Avery, then Cornelius MacLeod, and Maclean Cartin. All other all are from the same university, Rockefeller University in New York. First evident to prove the DNA is a genetic material. तर त्यांनी काय दाखवून दिलं? त्यांनी जे काही प्रयोग केले, काही एव्हिडन्स म्हणजे काय तर पुरावा. DNA काय असणार आहे? जेनेटिकल मटेरियल असणार आहे. इज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तर ग्रिफिन जे म्हटलं तर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तर डीएनए काय असणार आहे? जेनेटिकल मटेरियल असणार आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असणार आहे. थ्रू दी एक्सपेरिमेंट त्यांनी काही प्रयोग केले. ते प्युरिफाय दी डीएनए, आरएनए अँड प्रोटीन्स. तर त्यासाठी काय केलं त्यांनी? डीएनए, आरएनए, प्रोटीन असणारे अँड अदर मटेरियल फ्रॉम दी सेल एक्स्ट्रॅक्ट ऑफ ए स्ट्रेन बॅक्टेरियम. तर जे स्ट्रेन बॅक्टेरियम असणार आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचं जे स्ट्रेन असणार आहे, स्मूथ स्ट्रेन असणार आहे, त्याच्यामधनं जे मटेरियल असणार आहे ते काय केलं त्यांनी प्युरिफाय केलं, ते सेपरेट. तरी आपल्याला माहिती आहे सेल इज मेड अप फ्रॉम दी बायोमॉलिक्युल्स. सेल काय तर बायोमॉलिक्युल्स पासून तयार झालेले. दी बायोमॉलिक्युल्स आर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, एन्झाईम्स, डीएनए, न्यूक्लिक ऍसिड. these are the बायोमॉलिक्युल्स. हे काय असणार आहे? बायोमॉलिक्युल्स असणार आहे. तर त्या सेलपासून काय केलं त्याने? हे जे घटक असणार आहे these components आर सेपरेट. त्याने काय केलं? सेपरेट केलं, प्युरिफाय देम. त्याच्यानंतर त्यांना काय केलं? प्युरिफाय केलं. and mix with the heat killed a stain and are sealed separately. तर हे जे असणारे जे मटेरियल असणार आहे तर ते एस्ट्रेन जे बॅक्टेरियम असणार आहे त्याचं जे कल्चर असणार आहे प्रयोगशाळेमध्ये इन लॅबोरेटरीमध्ये कल्चर मीडियम जे असणार आहे टेस्ट ट्यूब असणार आहे किंवा कल्चर मीडियम असणार आहे. इट इज अ मटेरियल कल्चर मीडियम इन द फॉर्म ऑफ लिक्विड असेल किंवा सॉलिड असणार आहे. तर कल्चर मीडियम म्हणजे काय तर
This culture medium it consists the organic and inorganic substances which is essential for the growth of this microorganism. तर याच्यामध्ये काय असणार आहे, काही घटक असणार आहे, सॉलिड असेल किंवा लिक्विड असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी, बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक जे एलिमेंट्स असणार आहे दे आर प्रेझेंट. तर ते अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, हिट किल्ड आणि आस्टेन सेल्स सेल्स सेपरेटली टू कन्फर्म विच वन वुड दी ट्रान्सफॉर्मेशन. कशामुळे ट्रान्सफॉर्मेशन घडून आलं, ट्रान्सफॉर्मेशन लिव्हिंग आर सेल्स इनटू दी एस सेल. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे आर सेलचं एस सेल मध्ये रूपांतर झालं ते त्यांनी शोधून काढलं. ओनली डीएनए इज एबल टू ट्रान्सफॉर्म हार्मलेस स्ट्रेन. तर त्याच्यामध्ये काय दिसून आलं, मग त्यांनी फक्त जे डीएनए असणार आहे त्याचंच काय गुण येतं, ट्रान्सफॉर्मेशन म्हणून येतं इनटू दी हार्मलेस दॅट इज दी अव्हायरलंट स्ट्रेन that is the R strain into deadly strain, smooth strain. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ते कशामुळे घडून आलं, डीएनए मुळेच घडून आलं, प्रोटीन्स मुळे घडून आलं नाही किंवा एन्झाईम्स मुळे घडून आलं नाही किंवा आरएनए मुळे घडून आलं नाही. They also discovered that proteins is a digestive enzymes. प्रोटीन्स जे असणारे त्यांनी पुन्हा काय शोधून काढलं, प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाईम शोधून काढले. These protein digesting enzymes are protease. तर डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजे काय, तर हे ऍड केल्यानंतर कल्चर मीडियामध्ये ऍड केल्यानंतर जे प्रोटीन असणार आहे प्रोटीनला काय करते, नष्ट करतं. त्यालाच काय म्हणतो आपण, डायजेस्टिंग एन्झाईम. प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम they destroy the proteins, property of proteins. They are called as protease. त्याला काय म्हणतो, प्रोटीएजेस म्हणतो. त्याच पद्धतीने इन द सेम वे आरएनए डायजेस्टिंग एन्झाईम that is the RNAs did not affect the transformation. So the transforming substance that are neither a protein nor a RNA. तर जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असणार आहे ते काय असणार आहे, आरएनए सुद्धा नसणार आहे किंवा प्रोटीन सुद्धा नसणार आहे. तर बघा, तर त्यांनी मग अशा पद्धतीने काय, तर रफ स्ट्रेन अँड हीट किल स्मूथ स्ट्रेन, आर स्ट्रेन इज ए स्ट्रेन काय केलं, मिक्सचर केलं. त्याच्यानंतर मिक्सचर केल्यानंतर काय, तर देर इज अ ट्रान्सफॉर्मेशन. याच्यामध्ये काय घडून, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून येईल. देर इज ए ट्रान्सफॉर्मेशन. तर हे मिक्सचर घेतल्यानंतर त्यामध्ये काय केलं, मग त्यांनी हे जे एन्झाईम सांगितले सांगितल्याप्रमाणे डीएनए जे असणार डायजेस्टिंग एन्झाईम असणार आहे, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम दॅट इज ए प्रोटीएज इज ॲडेड. तर प्रोटीन ॲड केल्यानंतर याच्यामध्ये प्रोटीन एन्झाईम ॲड केल्यानंतर हे जे प्रोटीन एन्झाईम ॲड केलं डायजेस्टिंग एन्झाईम, माऊस विल बी डाईज. माऊस काय झालं, डाईज झालं. प्रोटीन नष्ट झालं परंतु डीएनए नष्ट झाला का, डीएनए नष्ट झाला नाही. त्याच्या आपण दुसऱ्या केसमध्ये बघितलं, हे मिक्सचर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं, डीएनए डायजेस्टिंग एन्झाईम असणार आहे, डीएनएच काय असणार, शॉर्ट फॉर्म असणार आहे. ते ऍड केल्यानंतर डीएनए ची जी प्रॉपर्टी असेल दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन. हे काय केलं, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म होतात, पहिल्या प्रयोगमध्ये बघितलं आहे काही नाही, अँड इट बिकम्स ए व्हायरलंट. काय होतं ते व्हायरलंट होतं, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून आलं. तर डीएनए ऍड केल्यामुळे काय झालं, याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये झालं अँड इट बिकम्स ए व्हायरलंट. काय झाली, ए स्ट्रेन झाली, व्हायरलंट झाली. हे जर इंजेक्ट केलं असतं, डायरेक्ट इंजेक्ट केलं असतं तर माऊस विल बी डाईड. माऊस काय झालं तर असतं, डाईड केलं असतं. बिफोर दॅट हे इंजेक्ट करण्याच्या आधी काय केलं त्यांनी, दे ॲडेड इन ए कल्चर मीडियम. हे जे बॅक्टेरिया असणारे हे याचं मिक्सचर घेतल्यानंतर हे मिक्सचर घेतल्यानंतर त्यांना काय केलं, डीएनए डायजेस्टिंग एन्झाईम असणारे ते काय केलं, त्यांनी ऍड केलं. ऍड केल्यामुळे काय, तर हे एन्झाईम नाही का नाही, हे ऍड केल्यामुळे काय, तर ती जी प्रॉपर्टी असणार आहे टू कॉज ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रॉपर्टी असणार आहे ती काय झाली,
नष्ट झाली. डीएनए नष्ट झाला आहे का नाही, ती प्रॉपर्टी नष्ट झाली, ट्रान्सफॉर्मेशन घडून आलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, माऊस विल बी लाईव्ह. माऊस काय असणार आहे, लाईव्ह असणार आहे, जिवंत असणार. तर मग याच्यावर काय सिद्ध झालं, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इज कन्क्लूड दॅट DNA is a genetical material. It is a transforming principle. DNA का असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असणार आहे, नॉट ए प्रोटीन, नॉट ए प्रोटीन. So these experiments, that is the Griffith experiment and Avery MacLeod experiment, prove that the transforming principle is a DNA. Transforming principle का असणार आहे, DNA असणार आहे. But all biologists were not convinced. तर परंतु बाकीचे जे असणारे सगळे सायंटिस्ट जे असणारे त्यांचा त्याच्यावर काय विश्वास बसत नव्हता. फायनली अल्फ्रेड हार्सी अँड मार्था चेस, हार्सी अँड चेस म्हणतो आपण त्याला, एक्सपेरिमेंट, हार्सी अँड चेस एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट DNA इज अ जेनेटिकल मटेरियल. त्यांनी काय केलं, सिद्ध केलं. आधी यांनी तर शोधून काढलं सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये, DNA काय असणार आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असणार आहे, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन घडून येतं. परंतु बऱ्याच लोकांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, आहे का नाही. त्याच्यानंतर मग शेवटी काय तर अल्फ्रेड हार्सी आणि मार्था चेस इन 1952 ते प्रूव्ह दॅट, ते कन्फर्म दॅट, त्यांनी काय केलं, प्रूव्ह केलं, कन्फर्म केलं दॅट DNA इज अ जेनेटिकल मटेरियल अँड नॉट ए प्रोटीन. DNA काय असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे, प्रोटीन नसणार आहे. बाय युझिंग दी बॅक्टेरियोफेज. त्यांनी काय यूज केलं त्याच्यासाठी, बॅक्टेरियोफेज यूज केले. बॅक्टेरियोफेज these are the viruses. हे बॅक्टेरियोफेज काय असणार आहे, व्हायरस असणार आहे. हे बॅक्टेरियोफेज ते इन्फेक्ट दिस बॅक्टेरिया. आता इथे बॅक्टेरिया काय घेतलेले, दी बॅक्टेरिया इज ए इकोलाय. बॅक्टेरिया काय असणार आहे, इकोलाय असणार आहे. तर आपण बॅक्टेरियोफेज कशाला म्हणतो, दी बॅक्टेरियोफेज ते इन्फेक्ट दी बॅक्टेरिया. हे जे व्हायरस असणार आहे, बॅक्टेरियोफेज असणार आहे, दे आर व्हायरस, दे इन्फेक्ट दी बॅक्टेरिया. ते बॅक्टेरिया काय करता, इन्फेक्ट करता. इट इज कॉल्ड as बॅक्टेरियोफेज, म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय, बॅक्टेरियोफेज म्हटलं गेलंय. तर इथं अशा पद्धतीने स्ट्रक्चर दाखवलंय बघा. तर हे जे बॅक्टेरियोफेज असणार आहे त्याच्यामध्ये हे जे दाखवलेलं आहे मटेरियल इज ए जेनेटिकल मटेरियल, इट इज ए DNA. हे काय असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे. हे काय तर कॅप्सूल असणार आहे, त्याच्यामध्ये काही हेड लाईक स्ट्रक्चर दाखवतं. त्याच्यामध्ये हे काय असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे, DNA असणार आहे. त्याच्या भोवती ही जे कोटिंग दाखवलेलं आहे, त्या भोवती जे कोटिंग दाखवलेलं आहे, त्या भोवती जे कोटिंग दाखवलेलं आहे, दिस कोटिंग इज मेड अप फ्रॉम दी प्रोटीन. कशापासून तयार झालं, प्रोटीन. तर हे काय असणार आहे, हेड लाईक स्ट्रक्चर असणार आहे. आता ही खालची काय असणार, प्लेट असणार आहे. तर अशा पद्धतीने बॅक्टेरियोफेज दे आर मेड अप फ्रॉम दी DNA अँड प्रोटीन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, सेंटरला काय असणार, सेंटर कोर काय असणार आहे, DNA असणार आहे. त्याच्याभोवती जे कोटिंग असणार आहे, इट इज मेड फ्रॉम दी प्रोटीन. कशापासून, प्रोटीन पासून तयार राहणार. तर हे बॅक्टेरियोफेज काय करतात, मग याला काय करतात, इन्फेक्ट करतात. हार्सी चेस वर्क ऑन ए बॅक्टेरियोफेज दी व्हायरस आहे दॅट इन्फेक्ट दी बॅक्टेरिया. आता सांगितलं तुम्हाला बॅक्टेरियोफेज काय असणार आहे, तर असे व्हायरस असणार आहे, त्याला ते बॅक्टेरिया काय करतात, इन्फेक्ट करतात.
व्हेन द बॅक्टेरियोफेग इन्फेक्ट द बॅक्टेरियम, तर हे जे बॅक्टेरियम असणारे, हे जे व्हायरस असणारे ते बॅक्टेरियाला काय करता, इन्फेक्ट करता. The viral genetical material gets attached to the bacterial genetic material, and bacteria then treat the viral genetical material as its own synthesis more viral particles. तर इन्फेक्ट केल्यानंतर these viruses they inject the genetical material. तर हे जे व्हायरस असणार आहे इन्फेक्ट केल्यानंतर बघा इथे इन्फेक्शन दाखवलेलं आहे. तर हे जे जेनेटिकल मटेरियल असणार आहे ते काय करते आहे का नाही, आत पाठवतो ते आहे का नाही, इंजेक्ट करतं. आता बॅक्टेरियम जे असणार आहे, आता इकोला बॅक्टेरिया याच्यामध्ये काय असणार आहे, डीएनए मटेरियल. आता इथं काय असणार आहे, डबल स्टँडर्ड काय असणार आहे, डीएनए असणार आहे. डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं आपण, स्टडी डीएनए मटेरियल. डीएनए इट इज अ डबल स्टँडर्ड हेलिकल, डबल स्टँडर्ड 2 स्टँड असणार आहे, हेलिकल स्ट्रक्चर असणार आहे, स्टँडर्ड हेलिकल स्ट्रक्चर. अँड इट इज मेड फ्रॉम दी न्यूक्लियोटाइड्स. आणि हे कशापासून तयार झालं, डीएनए तर न्यूक्लियोटाइड्स पासून तयार झालं. हे स्टँड जे असणार आहे, these two stands are called as polynucleotide stand. त्या स्टँडला काय म्हणतो आपण, पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड. आणि हे पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड कशापासून तयार झाले, तर न्यूक्लियोटाइड्स. अँड इच न्यूक्लियोटाइड इज मेड फ्रॉम दी 3 कॉम्पोनंट्स. आणि प्रत्येक जे न्यूक्लियोटाइड असणार आहे ते 3 कॉम्पोनंट्स पासून तयार झालेले. तर हे जे डीएनए असणार आहे, याला काय म्हणू आपण, होस्ट डीएनए. बॅक्टेरियल डीएनएला काय आपण म्हणू, होस्ट डीएनए. या डीएनए सोबत मिनी क्रोमोझोम सुद्धा असतो, मिनी डीएनए सुद्धा प्रेझेंट असतो. इज कॉल्ड as plastid. Sorry, not a plastid. So it is a mini chromosome. तर अशा पद्धतीने इन्फेक्ट केल्यानंतर ह्या डीएनए सोबत हे जे मटेरियल आत केल्यानंतर हे जे डीएनए असणार आहे, होस्ट डीएनए ह्याच्या बरोबर काय होतो, रिप्लिकेट होतो. रिप्लिकेशन, रिप्लिकेट काय होतं, आपण पुढे बघणारच आहे रिप्लिकेशन काय असणार आहे. त्याबरोबर काय होतो, रिप्लिकेट होतो अँड प्रोड्यूस दी व्हायरल पार्टिकल्स. आणि रिप्लिकेट झाल्यानंतर एक मशिनरी तयार होते आणि त्याच्यामधनं हे जे व्हायरल पार्टिकल्स असणार आहे, बॅक्टेरियल पार्टिकल जे असणार आहे ते त्या आत सेलमध्ये काय तयार होतात. When a bacteriophage infect, sorry, RC and Chase were to discover whether it was a protein or DNA. तर आरसीने आणि जे चेस असेल यांनी शोधून काढलं तर हे जे जेनेटिकल मटेरियल असणार ते डीएनए असणार किंवा प्रोटीन असणार आहे. डीएनए आहे का प्रोटीन आहे हे त्यांनी शोधून काढलं. फॉर दिस एक्सपेरिमेंट, तर त्या प्रयोगासाठी त्यांनी काय केलं, मग दे लेबल दी सम फेग्स विथ रेडिओ सल्फर अँड अदर विथ रेडिओ फॉस्फरस. तर आपण जे डीएनए बघितलं, डीएनए मध्ये काय असणार आहे, डीएनए जे सांगितलं तुम्हाला, न्यूक्लियोटाइड्स जे आर मेड फ्रॉम द 3 कॉम्पोनंट. न्यूक्लियोटाइड जे असणार आहे किंवा डीएनए कशापासून तयार झालेला आहे, तर 3 कॉम्पोनंट पासून. पेंटोज शुगर जे असणार आहे, पेंटोज शुगर दॅट इज दी deoxyriboz. Then a second component is the nitrogen bases, purines and pyrimidines. नायट्रोजन बेसिस असणार आहे, adenine, thymine, guanine, cytosine. आणि तिसरा कॉम्पोनंट असणार आहे, थर्ड कॉम्पोनंट इज ए फॉस्फॅरिक ऍसिड. काय असणार आहे, फॉस्फॅरिक ऍसिड असणार आहे. त्याच्या फॉस्फॅरिक ऍसिड मध्ये काय असणार आहे, फॉस्फेट असणार आहे, सुरुवातीलाच सांगितलं. तर त्याच्यानंतर प्रोटीन जे असणार आहे, प्रोटीन मध्ये काय नसणार आहे, प्रोटीन मध्ये काय नसणार आहे, फॉस्फरस नसणार आहे, फॉस्फरस नसणार आहे. त्यावर जर बघितलं तर these radioactive phages were used to infect the E. coli. तर हे जे रेडिओ जे फेजेस असणार आहे ते काय केलं त्यांनी, लेबल केलं, त्याला काय केलं, रेडिओ केलं, लेबल केलं. जर आपण फिगर मध्ये बघितलं, इन ए फिगर, आता इकडचे दाखवलेले
ते ह्या याच्यामध्ये जर बघितलं आपण वेक्टर फेग रेडिओ ऍक्टिव्ह दॅट इज दी S35 लेबल प्रोटीन कॅप्सूल. तर त्याला प्रोटीन कॅप्सूलला काय केलं असं ते लेबल केलं आहे का नाही. त्याला काय केलं ते लेबल केलं प्रोटीन कॅप्सूल. तर हे जे लाल कलरचं दाखवलेलं आहे त्याला काय केलं ते लेबल केलं. आणि दुसरं काय केलं दुसरं त्यांनी ते लेबल डी रेडिओ ऍक्टिव्ह P32 लेबल विथ डीएनए ला काय केलं त्यांनी लेबल केलं. त्याला लेबल केलं रेडिओ ऍक्टिव्ह केलं अँड अलाउ टू इन्फेक्ट देम. त्यानंतर त्यांनी काय केलं त्याला इन्फेक्ट करायला प्रयोगशाळेमध्ये त्याला त्या मिक्सचरमध्ये काय केलं त्यांनी त्याला इन्फेक्ट करू दिलं. अशा पद्धतीने हे जे प्लेट असणार आहे हे त्या ठिकाणी काय झाले अटॅच झाले आणि काय झालं इन्फेक्शन घडून आलं. इन्फेक्शन घडून आल्यानंतर हे जे डीएनए मटेरियल असणार आहे इज एंटर्स इनसाइड दी बॅक्टेरियल सेल. तर बॅक्टेरियल जे वाल असणार आहे याच्यामधनं ते काय करतं एंट्री करतं अँड रेप्लिकेट विथ ए होस्ट दॅट इज द बॅक्टेरियल डीएनए. याच्याशी काय घडून येतं रेप्लिकेशन घडून येतं. इट प्रोड्यूस ए मशिनरी लाईक मेकॅनिझम मशिनरी सारखं मेकॅनिझम तयार करतं आणि त्याच्यामध्ये व्हायरस पार्टिकल तयार होतं. तर सुरुवातीला सांगितलं फॉस्फरस आणि फॉस्फरस जे असणार आहे आणि सल्फर असणार आहे हे गुणधर्म काय असणार आहे. तर आता हे इन्फेक्ट केल्यानंतर काय दिसून आलं त्याच्यामध्ये नो रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ ए सल्फर डिटेक्टेड इन ए सेल. तरी हे जे सेल जे असणार आहे त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही. प्लस रेडिओ ऍक्टिव्हिटी S35 डिटेक्टेड इन ए सुपरनंट. त्याच्यानंतर हे इन्फेक्ट केल्यानंतर अलाउ टू इन्फेक्ट हे केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही. रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही. तर हे काय तर प्रोटीनशी लेबल केलेलं आहे. म्हणजे सुपरनंट असेल सुपरनंट म्हणजे आता हे डीएनए आत इंजेक्ट केल्यानंतर हे जे पार्टिकल असणारे दे आर एम्प्टी डीएनए निघून गेला आहे का नाही. तर हे सुपरनंट असेल त्याच्यामध्ये काय तर रेडिओ ऍक्टिव्हिटी इज डिटेक्टेड इन ए सुपरनंट. रेडिओ ऍक्टिव्हिटी सुपरनंट मध्ये दिसून आले. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय तर प्रोटीन जी रेडिओ ऍक्टिव्हिटी असेल प्रोटीनसाठी ती त्यांच्यामध्ये दिसून आली. इन ए सेकंड केस मध्ये काय तर this bacteriophage to allow the infect the bacterial cell. This DNA material हे DNA material असणारे is injected inside the this E. coli bacterial cell. हे E. coli bacterial cell मध्ये इंजेक्ट केल्यानंतर it replicate with the host cell. host जे न्यूक्लियस असणारे याच्याशी रिप्लिकेशन घडून येतं. And they found that radioactivity P32 detected in a cell. तर रेडिओ ऍक्टिव्हिटी त्यांना काय दिसून आली याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली. अँड नो रेडिओ ऍक्टिव्हिटी डिटेक्टेड इन ए सुपरनट. आणि हे जे सुपरनट जे असणार याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही कारण डीएनए ने काय केलं आत एंट्री केले आणि त्याला काय केलं आपण रेडिओ ऍक्टिव्ह केलेलं आहे. So this experiment it confirmed that DNA is a genetical material. जे डीएनए असणार आहे ते काय असणार आहे जेनेटिकल मटेरियल असणार आहे नॉट ए प्रोटीन. तर बघा पुन्हा रिव्ह्यू करतो मी. तर हे काय केलं रेडिओ ऍक्टिव्ह केलं लेबल केलेलं आहे का नाही. आता हा घेतलेला याला रेडिओ ऍक्टिव्ह लेबल 35S टाईप. कशाला लेबल केलंय बाहेरचं ते प्रोटीन कोटिंग असणार लाल कलरचं दाखवलं आहे का नाही त्याला काय केलं रेडिओ ऍक्टिव्ह केलेलं आहे विथ हेल्प ऑफ दिस वन. आणि हा बॅक्टेरिया घेतलेला याला काय केलं फॉस्फरस ना रेडिओ ऍक्टिव्ह जे फॉस्फरस असणार आहे त्याने काय केलं लेबल केलंय. कोणाला तर आत जे हे जेनेटिकल मटेरियल असणार डीएनए याला काय केलं ते लेबल केलंय.
दोघांना काय केलंय, ते इन्फेक्ट अलाव टू इन्फेक्ट, त्यांना इन्फेक्ट करू दिलं आहे का नाही. अशा पद्धतीने इन्फेक्ट झालं. ही जी प्लेट असणारी, तर ही प्लेट हिला अटॅच झाल्यानंतर इट पेनेट्रेट दी DNA मटेरियल इनसाइड दी बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरिया फेगमधनं हा DNA काय करतं, एंट्री करतं आणि याच्याशी काय होतं, जे बॅक्टेरियल DNA असेल त्याच्याशी काय करतं, रेप्लिकेशन घडून येतं. तर हे झाल्यानंतर आता या 3 स्टेज झाल्यानंतर इन्फेक्शन, ब्लेंडिंग अँड सेंट्रिफ्युगेशन. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, हे कॉम्पोनंट सेपरेट केलं, सेंट्रिफ्यूज केले. सेंट्रिफ्यूज म्हणजे काय, तर सेपरेशन केलं. जे घटक असणारे प्रोटीन वेगळा केला आणि DNA वेगळा केला. तर त्यांना काय दिसून आलं, ह्या इन फर्स्ट केस, आता ह्या पहिल्या केसमध्ये काय दिसून आलं त्यांना, त्यामध्ये काय दिसून आलं, नो रेडिओ ऍक्टिव्हिटी डिटेक्टेड इन अ सेल. सेलमध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही, कारण आपण याला काय केलेलं, लेबल केलेलं नाही. DNA ला लेबल केलं का नाही, याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली नाही. आता आपण याच्यात काय तर प्रोटीन याला काय केलंय, रेडिओ ऍक्टिव्ह केलेलं आहे. त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी सेलमध्ये दिसून आली नाही. अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी डिटेक्टेड इन ए सुपरनॉट. परंतु आपल्याला आपण ह्या बाहेरचं जे कोटिंग असणार आहे, कोटिंग पासून तयार झालेलं आहे, त्याला काय केलंय, रेडिओ ऍक्टिव्ह केलंय विथ हेल्प ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर, दॅट इज दी S35. तर ती रेडिओ ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये दिसून आली. त्याउलट इथं काय केलं आपण, आता हा बॅक्टेरिया असणार आहे, इट इज रेडिओ ऍक्टिव्ह विथ ए फॉस्फरस 35. फॉस्फरस 35 त्याने काय केलं, रेडिओ ऍक्टिव्ह केलेलं आहे, लेबल केलेलं आहे. त्याला काय केलं आपण, इन्फेक्ट केलं बॅक्टेरिया त्याच्या सहाय्याने. ते जे DNA मटेरियल असणार इज एंटर्स, आत एंट्री केलं. आत एंट्री केल्यानंतर हा एक DNA आहे का नाही, हा बॅक्टेरियल DNA आणि हा काय तर होस्ट DNA. रिप्लिकेशन घडून आलं, ब्लेंडिंग घडून आलं. त्यानंतर काय केलं, ते सेपरेट केलं. तर त्या काय दिसून आलं, रेडिओ ऍक्टिव्ह आत जे असणार आहे, हे लाल कलरचं दाखवलं पाहिजे, काय तर ब्लॅक कलरचं दाखवलं आहे. त्यामध्ये काय तर रेडिओ ऍक्टिव्हिटी सेंट्रिफ्यूज केल्यानंतर त्यामध्ये काय तर रेडिओ ऍक्टिव्हिटी दिसून आली. आणि जे सुपरनट असेल, तर हे जे बाहेर जे असणार आहे, बॅक्टेरिया असणार आहे, बाहेरची जी सेल असणार आहे, आता हे DNA मटेरियल आत शिरल्यानंतर हे काय तर एम्प्टी असणार आहे सेल. फक्त काय शिल्लक असणार आहे, फक्त प्रोटीन कोटिंग शिल्लक असणार आहे. तर त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह दिसून आली नाही, कारण आपण रेडिओ ऍक्टिव्ह कशाने केलेले, याने केले, फॉस्फरसने केलेले रेडिओ ऍक्टिव्ह P35. तर याच्यामध्ये बघितलं, प्रोटीनमध्ये काय नसतो, फॉस्फरस नसतो. सुरुवातीला सांगितलेलं आहे ते. So from this experiment, it is concluded that DNA is a genetical material. DNA काय असणार आहे, जेनेटिकल मटेरियल असणार आहे, नॉट ए प्रोटीन. प्रोटीन हे जेनेटिकल मटेरियल असणार आहे. थँक्यू.